25 वर्ष झाली हो, पण अजूनही तोच रोडा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न हाती. राहुल दामा उभा राहा. दिलीप ती अजित उर्फ छोट्या गावणकर आणि संदीपजी धावडे या उत्कृष्ट खेळाडूसाठी देखील या स्पर्धेमध्ये हे आहे बक्षीस आणि ते दिलंय बंडेशेठ बोरोकर यांनी. उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड ही बक्षीस दिलेत ते आम्हाला केतन दुधाणे आणि तेजस्वी शिंदे या सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. प्रथमेश सावंत कृपया व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेसाठी आपली खूप मेहनत आहे हे या ठिकाणी आम्ही पाहिलंय, तर कृपया आपण व्यासपीठावर या. प्रथमेश सावंत जो खेळाडू एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करेल, जो चढाईपट्टू, त्या चढाईपट्टूसाठी 501 रुपयाचं बक्षीस तुषार पवार यांच्याकडून आलेलं आहे. अंतिम सामन्याचा घमासान आपल्याला महामुकाबला इथे पाहायला मिळतोय. यस, गेलाय ते गौरव येद्रे सारख्या रेड वरती 5 नंबर खेळाडू ना सहजाई देवरुख संघाचा एका गुणाची कमाई करतोय. आता मात्र टक्के थर्ड रेड साठी करिअरची रेड आहे, थर्ड रेड साठी उतरलाय. प्रत्येक टक्के शब्द त्याला जेरबंद केला एका गुन्ह्याची कमाई करता डिफेन्सच्या स्वरूपात. सहजाई देवरुख संघ आता मात्र शिंदे 12 नंबर जर्सी परिधान केलेला सुपर टॅकल ऑन असताना 2 खेळाडू आहेत. निरंजन समोर दुसरा डिफेंडर उपस्थित. बघूया काय करतायत ते. वेल्ले, केतन वेल्ले आणि निरंजन त्या गुन्ह्याची कमाई करतोय. आता मात्र पुन्हा एकदा केतन वेल्ले 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. आता मात्र त्याला सुंदर असं डिफेन्स पाहायला मिळतंय. एका गुणाची कमाई होते आणि ऑल आउट मीन्स ऑल इन 1+2. आता मात्र पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. मग अशी गौरव वेद्रे सारख्या एका डिफेन्सवरती आक्रमण केलं आणि बाद केलं होतं. अजूनपर्यंत हिंदवीचा गुणांचा श्री गणेशा व्हायचा बाकी आहे. बघूया डिफेन्सच्या स्वरूपात करतात का. म्हटल्याप्रमाणे गुणांचा श्री गणेशा डिफेन्सच्या स्वरूपात केला. आता मात्र वेल्ले 12 नंबर जर्सी परिधान केलेला हा प्रतिमाचा डिफेन्स त्याच्याकडून पाहायला मिळाला आपल्याला. केतन वेल्ले कडून आता मात्र 77 नंबर जर्सी परिधान केलेला 6 खेळाडू बोनस ऑन असणार आहे. गौरव येद्रे हलकसा बदल आलित करतोय. बघूया कोणता मोहरा टिपला जातोय. मध्य कक्षेतला मोहरा. बोनसची कमाई. आता मात्र अंतिम सामन्यामध्ये बोनस पाहायला मिळतोय आपल्याकडून गौरव येद्रे यांच्याकडून.
आता मात्र आविष्कार पालकर 11 नंबर जर्सी परिधान केलेला डबल 11 नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार पालकर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून पूर्ण घारी सारखी नजर ठेवली ती गौरव विद्यासागराने आता मात्र 33 नंबर जर्सी परिधान केलेला बघूया पंचांचा इशारा काय असेल तो एका गुणाची कमाई करतोय आविष्कार पुन्हा एकदा गौरव येद्रे सत्याहत्तर नंबर जर्सी परिधान केलेला गौरव येद्रे बघूया काय होते गौरव येद्रेला आता मात्र दखललेला आहे सांघिक पकड झाली अतिशय सुंदर एकमेकाच्या साथीनं अतिशय सुंदर पकड केली गौरव येद्रे सारख्या खेळाडूवर आता मात्र 5 नंबर जर्सी परिधान केलेला आहे हिंदवीच्या प्रांगणामध्ये सोळजाई संघाचा हा डिफेंडर आता रेडरच्या स्वरूपामध्ये उतरलाय त्या संघाला जर विजयश्री खेचून आणायचं असेल तर प्रत्येकाने आपापलं योगदान आपल्या संघासाठी द्यावं लागेल असं कारण थोडीच हुलकावणी देत आहेत आता उतरला तो निरंजन निरंजन पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा आविष्कार पालकर एक मातब्बर असा खेळाडू स्वतःची छाप या कबड्डीमध्ये या निवृत्तीमध्ये सोडलेला असा हा आविष्कार पालकर बघूया काय करतोय या 5 खेळाडूंसमोर डिफेन्स हातच्या गौरव येद्रे मैदानाच्या बाहेर आहे मध्य रेषेकडे सरसावलाय सुखरूप माघारी परतणार असा काहीतरी मनसुबा त्याचा सुखरूप मग आता म्हणतो प्रतीक टक्के 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू प्रतीक बघूया काय करेल आपल्या संघासाठी खेळाडूंसाठी बक्षिसांची पर्वणी आहे 3 खेळाडू जर का बाद केले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे ठरवे 5 पॉइंट एका रेड मध्ये जर का 5 पॉइंट आणले तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे दिलीप बोधले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे रेडर बाद होते थर्ड पुढे एकदा आता प्रत्येक टीमला उच्च छलाक मारून सातवे मराठीला इथली उपाय डिफेंडर बहार आविष्कार पालकरवरती अटॅक केला आता मात्र सिंधे 12 नंबर जर्सी परिधान केलेला चिनू सिंधे बघूया काय करत आपल्या संघासाठी आविष्कार पालकर बाहेर गेलेला आविष्कार पालकरला योगदान देईल का बघूया जर का 3 खेळाडू मारले तर 501 आहे तुषार पवार सर यांच्याकडून आणि 5 पॉइंट जर करले तर 501 दिलीप बोधले यांच्याकडून आहे गोड हवा सर सामनेकडे आपण एकदा निरंजन सिंधे बघूया काय करतो सिंधे आपल्या संघासाठी 7 खेळाडू आव्हान असलेला आहे 7 खेळाडू समोर बघूया बक्षीस आव्हान आहे 3 खेळाडू आणले तर तुषार पवार यांच्याकडून 501 5 खेळाडू दिले तर दिलीप बुधले यांच्याकडून 501 बक्षीस आव्हान आहेत हा सामना संपेपर्यंत मला वाटतं ते बक्षीस आव्हान राहणार आहेत बघूया निरंजन पाठलाग करत आलाय माघारी परत मला वाटतं थर्रेडची वाट बघत होते हिंदवी आता मध्ये थर्रेड डिफेन्स मध्ये बघूया काय करतायत ते डिफेन्स वरती विश्वास ठेवलेला आहे हिंदवीनं थर्रेड वरती बघूया करूया बरंची आणि असा तरी यशस्वी ठरलेला आहे त्यांचा निर्णय जो निर्णय त्यांनी घेतला होता थर्रेडची वाट बघत होती आणि थर्रेड वरती डिफेन्स वरती विश्वास ठेवून डिफेंडरने आपलं कामगिरी केले पुन्हा एकदा थर्रेड जैसे ते स्थिती आलेली आहे आता मात्र खेळाडू समोर ते 4
तर यावरची धोक्याची घंटी वाजलेली आहे. गौरव येत्रे फुल चढाई करण्याचा प्रयत्न, परंतु त्याला बॅक होल्ड करून अतिशय तिथे पकड टाकण्यात यशस्वी ठरलेला आहे. डिफेंडर पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू बघूया बोनस ऑन असणाऱ्या बोनसचा मात्र काय प्रयत्न दिसत नाही जास्त करून डिफेंडर कडून. यस काय सांगतोय बघूया मोहरा टिपलाय म्हणतोय का बघूया. यस मोहरा टिपलाय वेळेला बाद केलंय. पुन्हा एकदा प्रतीक टक्के उतरलाय मैदानामध्ये. आता मात्र डिफेंडर असणार आहे ते 6 बोनस ऑन असणार आहे. बघूया प्रतीक काय करेल. आपल्या संघासाठी एक जुना दाता अनुभव असलेला असा मूर्तीलाल कीर्तिमान असा एक खेळाडू. आविष्कार पालकरवर विश्वास टाकलाय. आविष्कार पालकर येतोय रेडरच्या स्वरूपात. 5 खेळाडू आहेत. हलकी रेड करतोय आविष्कार पण ते रेसेकडे सरसावला आहे. माघारी परत आहे त्याचा पाठला करत निरंजन बघूया काय करतो. निरंजन सातत्यानं रेड टाकत असतो आपल्या संघासाठी. बघूया किती गुणांची कमाई करेल. मी बघापासून वारंवार सांगतोय कालपासून की जो खेळाडू मनाशी निर्णय धरेल की मी चांगली रेड टाकली तर माझा संघ जिंकेल, मी चांगला डिफेन्स केला तर माझा संघ जिंकेल, अशा झालेल्या बघूया काय होते ते. जर्सी उकळल्या 2 गुणांची कमाई करतोय निरंजन. निरंजनची पूर्णपणे जर्सी उखाडली गेली तरी सुद्धा त्यांनी 2 गुणांची कमाई केली. अच्छा तर डिफेन्सचा सर्व आविष्कारवर डिफेन्सचा हमला चढवलेला आहे. आविष्कार बाद मस्त केला घेतो सौदाय देवरुख संघाचा आविष्कार पालकर आता गौरव असताना 3 खेळाडू आहेत डिफेन्सच्या स्वरूपात. 3 डिफेंडर्स देवरुख सौदाई संघाचे. समोर डिफेन्सची भिंत आहे ती म्हणजे संजय इंदुलकर यांच्या रूपामध्ये. आता 5 नंबर जास्त परिधान केलेला खेळाडू बघूया काय होतंय. साडा उडीचा प्रयत्न परंतु कोणत्या गुणाची कमाई न करता मागे काय डिफेन्स बघा स्वतःला बचावात्मक परिवित्रा करून अतिशय सुंदर बचाव केलाय त्याने डिफेन्सच्या स्वरूपामध्ये. आता मात्र 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सौदाचा एक डिफेंडर ज्याचा 18 टॅकल मध्ये त्यानं आपली छाप सोडली या देवरुख मध्ये. बघूया काय करतो आता मात्र आला रेडरच्या स्वरूपामध्ये. समोर डिफेंडर हिंदवीचा हुलकावणी देत आहेत डिफेंडर. सेकंड हिंदवी ₹501 पारितोषिक ते दिलीप बोलते सरांच्याकडून. 77 नंबर जर्सी परिधान केला. पुन्हा एकदा मला वाटतं ती स्थिती आहे. सुपर टॅकल ऑन असणार आहे. बघूया काय होते. डिफेन्स तर मजबूत आहे. 3 डिफेंडर मैदानामध्ये आहेत. सोजाय देवरुख संघाच्या. बघूया कोणाच्या बाजूने हे डिफेन्स रेडर बघूया कोण यशस्वी ठरतोय. स्वतःच्या कपड्यातून मला वाटतं डिफेंडर नाप ढकलून संजय ढकलून 3+2 5 पॉइंट्स ऑल आउट पिच ऑल इन. बघूया हद्दधुंद माप आहे हा. अंतिम सामना महामुकाबला घमासान चालू आहे या लाल मातीतील युद्ध क्रिकेट कबड्डी मधलं हे घमासान महामुकाबला आपल्याला पाहायला शेवटच्या क्षणापर्यंत मग सांगता येणार नाही कोणाचं पार्ट जड होईल आणि हे समीकरण कसं सुटलं जाईल. या अंतिम सामन्याचं हुलकावणी देतोय 55 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निरंजन. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून बॅकिंग करण्याचा प्रयत्न होता. सिद्धेवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेवढा बचावात्मक पवित्र करून त्यानं आपल्याला स्वतःच बचाव केलेला आहे. निरंजन माघारी परततोय. आता मात्र पुन्हा येतो 11 नंबर जर्सी परिधान केलेला आविष्कार तर रेड साठी आलाय. यावरून धोक्याची घंटी. बघूया
काय करेल मला वाटतं हा डिफेन्स खेळतोय आविष्कार पालकर बघा किती गुणांची कामं वगैरे पंचांचा इशारा बघूया काय असेल. या सर्व सपोर्ट करतात साथ देतात पंचांचा इशारा बघूया काय असेल 3 पॉइंट सुपर रेड आविष्कार पालकर 500 रुपयाचा मानकरी ठरला आहे. तुषार पवार सरांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. जो पहिला 3 पॉइंट घेऊन येईल त्या रेडरसाठी होता आणि ते पटकावलं ते आविष्कार पालकर याने बघ गावऱ्यान काय केला 5 नेला तेव्हा 3 तिथले आहेतच ना येडा आहे काय दिने सॉरी मगाशी गौरव येद्रेने 3 पॉइंट मारले होते बरोबर ऑल आउट झाले त्यावेळेस येस जेवण नेले ते सरांचे सामना चालू होतोय 13-16-16-13 3 गुणांचे नाव मात्र आघाडी सामना चालू होतोय गौरव यंत्री सोदायच्या प्रांगणामध्ये हिंदवीकडून गौरव यंत्री हलकीशी रेड टाकतोय प्रथमच रेड आला मध्ये मध्यंतरानंतर पहिलीच रेड आहे थोडस जरा टाकतोय प्लेअर वरती बघूया काय होतंय ते स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आहे गौरव सुखरूप माघारी पर्यंत आता मात्र आविष्कार पालकर मगाशी सुपर रेड टाकली होती मध्य रेषेवरती येऊन थांबलेला आविष्कार बघूया सुखरूप माघारी परंतु का कोणत्या गुन्ह्याची कमाई न करता माघारी परतील का बघूया आविष्कार मनसुबा तोच दिसतोय उभा टाकलाय मध्य रेषेवरती सुखरूप माघारी परतोय मात्र लगेच पाठला करत येतोय तो प्रतीक टक्के बघूया प्रतीक काय करेल आपल्या संघासाठी एक जुना जाणता अनुभव आहे हिंदवी संघाचा मूर्ती कीर्तिमान असा बघूया अटॅक एकदम फास्ट करण्याचा प्रयत्न होता आविष्कार पालकर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न आहे आता मात्र आविष्कार आणि शिंदे दोघांच्या साथीनं प्रवीण टक्के झगडवलेला आहे का गुणांची कमाई करतात डिफेन्सच्या स्वरूपात 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू 3 खेळाडू समोर सुपर टेकल आव्हान असणार आहे डिफेन्सचा बादशाह इंडिपेंडंट भित्त गौरव येद्रेची समोर उभे आहे बघूया कोण हवी ठरतो वेल्ले आणि गौरव धोनी मेन डिफेंडर या मैदानामध्ये उभे आहेत 33 नंबर डिफेंडर तो चौदा टॅकल मध्ये यशस्वी कामगिरी करतो सुखरूप माघारी परत आहे आता ते गौरव येद्रे बघूया किती कोणाची कमाई करेल आपल्या संघासाठी आता मात्र रेड साठी आलाय तर या मोर्चासाठी या तर 1 पॉइंट घ्यायचा या तर 2 पॉइंट द्यायचे आहेत बघूया आविष्कार पालकर गौरव येते काय बघा डिफेन्सचा बादशाह म्हटलं जातं त्याला गौरव येत्रेला आपल्या मध्ये 2 गुणांची कमाई करतायत आता मात्र सिद्धेश टक्के उतरलाय शोधाच्या प्रांगणामध्ये 6 खेळाडू समोर बोनस असणाऱ्या बोनस घेतला जाईल की गडी मारण्याचा प्रयत्न केला जाईल सिद्धेश टक्के बघूया काय कराल तो 99 नंबर जर्सी परिधान केलेला हा पुन्हा माघारी पडतो आता मात्र शिंदे उतरला आता खेळाडू 4 खेळाडू समोर गौरव येद्रे सारखा एक डिफेन्स समाजच्या तिथे मैदानामध्ये आहे त्यानंतर वेल्ले आहे रेड बोनस वन असणार आहे 6 खेळाडू आहेत 2-2 चा डिफेन्स सजवला त्याच्यासाठी बघूया काय करतोय सिद्धेच्या साईडून मारा करण्याचा प्रयत्न करतोय बघूया लाथेने मारेल की हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आता मात्र गौरव येद्रे हवी ठरलेला आहे तो 7 नंबर वरचे परिधान केलेला आता
मात्र पुन्हा एकदा शिंदे सर चावला बघूया चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते अंतिम सामन्याचा घामाचा लाल मातीतील अंगडा खेळ मैदान खेळ कबड्डी अभिमानाने खेळ कबड्डी अभिमानाने पुन्हा एकदा निरंजन 55 नंबर जर्सी परिधान केलेला निरंजन आलाय 5 खेळाडू समोर सोडायच्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून रेषेवरती उड्या मारतोय बघ बोनस मात्र ऑफ असणार आहे त्यामुळे 5 खेळाडू समोर त्याला प्रयत्न करावा लागणार आहे सिद्धे बघूया काय करतोय आपल्या संघासाठी थर्ड रेड साठी आल्या 5 खेळाडू समोर आहे बोनस ऑफ असणार आहे डिफेन्स तर आहे मजबूत हिंदवीचा मैदानावरती या डिफेन्सचा भेदून तो बाहेर पडेल का थर्ड रेड करूया मरूची स्थिती आहे डोक्याची घंटी वाजलेली आहे बघूया काय होतं आता मात्र पंचांचा निर्णय पंचांकडे लक्ष द्यावं लागणार बघूया पंचांचा निर्णय काय असेल तो 1 2 3 and 4 4 गुणांची कमाई एका रेड मध्ये 4 गुणांची कमाई करतोय तो शिंदे आपल्या संघासाठी करताना दिसतोय प्रत्येकाने आता मनसुबा मनाशी धरला असेल तर कमी चांगला खेळ तर माझा संघ जिंकेल हा प्रयत्न चालू आहे प्रत्येकाचा आणि डिफेन्सच्या स्वरूपात आणि रेडच्या स्वरूपात आता मात्र गौरव वेद्रे बोनस तर कंप्लीट केलेला आहे बघूया किती गुणांची कमाई करेल बोनसची कमाई तर केली होती गौरव वेद्रेनं परंतु त्याला दाखवता कळा बोनस आणि 16 देऊन लभेतात 3 पॉइंट त्याने मिळतो एक बोनस आता मात्र पुन्हा एकदा आविष्कार पालकर आता संपूर्ण सज्ज पुन्हा एकदा आता ऑल आउट मिसॉली झाले त्याच्यानंतर पुन्हा संपूर्ण सज्ज समोर 7 खेळाडू समोर आविष्कार स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून मध्य रेषेवर साचावलाय थोडासा इकडे नजर टाकतोय गुड फुलाकडे नजर टाकतोय आणि मध्य रेषेवरती येऊन उभा ठाकलेला आहे बघूया सुखरूप माघारी परतेल की काय आपल्या मैदानामध्ये सुखरूप माघारी गॅस पुन्हा एकदा गौरवचा बघूया प्रयत्न काय असणार आहे सात खेळाडू समोर गौरव हलके सिगरेट टाकतोय मगाशी तर सोडला शिल्लक राहिला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा गौरव वरती टॅकल अटॅक होतोय टॅकल अटॅक होऊन गौरवला बाहेर फेकला जातोय गौरव टॅकलच्या स्वरूपात एका गुणाची कमाई करतायत सोळगावी देऊन 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळ हलकी हलकीशी आता थंडी लागायला लागते बोचरी थंडी जाणवायला लागली हलकी हलकीशी परिधान केला हा खेळाडू पुन्हा 55 नंबर निरंजन माघारी जातोय तर रेडचा प्रयत्न पुन्हा एकदा करतोय शिंदे बघूया काय करतोय स्वतःच्या डावी कोपऱ्यातून मगाशी आता रेडसाठी गेला होता 4 गुणांची कमाई केली होती मगाशी त्याला संघासाठी बघूया आता काय करतो आपल्या संघासाठी हावी ठरतो का आता मात्र त्याला डायव्हर्ट केलेला आहे थोडासा प्रयत्न तर केला होता थोडासा पण ते रेषेपासून लांब झाला आणि बाद होते वारंवार गौरव वरती चांगला हँडलिंग केलं जातंय डिफेन्सच्या स्वरूपामध्ये त्याला जागेवरती जखडून जेरबंद करण्यात यशस्वी ठरले ते आता मात्र आविष्कार होती थोडीशी चूक झाली थोडासा घसरला आविष्कार त्यामुळे त्याला अटॅकिंग करण्यात यशस्वी ठरला तो गौरव वेद्रे त्याच्यावरती आणि आता मात्र 5 नंबर जर्सी परिधान केला सोडनाही देवरुख संघाकडून हा खेळाडू बघूया काय करतोय आपल्या संघासाठी स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये उभा आहे देवीच्या या प्रांगणामध्ये 7 खेळाडू समोर बघूया किती गुणांची कमाई करेल का आपल्या संघासाठी बोनस तर ऑन असणार आहे माघारी परतलाय निरंजन
माघारी परत निरंजन त्यांची वैभव लांबे 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा लांबे बघूया काय करतो आपल्या संघासाठी. वैभव वा काय प्रयत्न होता अटॅकिंग करतोय तो गौरव हेंद्रेवरती. निरंजन पुन्हा एकदा माघारी जातोय प्रतिक्रिया टाकून बघूया 5 नंबर जर्सी परिधान केला हा थर्ड रेड साठी. बघूया तर रेड साठी काय करतोय तो आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करते आपण मध्य कक्षेतील खेळाडूला मारण्याचा प्रयत्न होता. पाचवीतून मला वाटतं अगोदर थोडासा मिस झाली डुबकी त्याची डुबकी मारला ती पण समोर निरंजनच्या पायावरती आदळला आणि तिथे त्याला पकड झाली. पुन्हा एकदा थर्ड रेड. आता मात्र पुन्हा चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटे. गुण पडक असेल तो 14 देवरून 25 आणि हिंद 20 एका गुणाची कमाई करतोय. 6 बघूया समीकरण कोणत्या बाजूने झुकलं जात आहे. काही मिनिटं शिल्लक आहेत या अंतिम सामन्याचं घामासान आपल्याला इथे पाहायला मिळते. युवासेना चषक एवढ्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड हो. एवढ्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा. पुन्हा एकदा गौरव. आता मात्र सुपर टॅकल ऑन असणार आहे. माघारी सुखरूप परतलाय 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पुन्हा एकदा सरसावलाय. हिंदवीच्या प्रांतामध्ये 7 खेळाडू. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे. 16 25 हिंदवी 21 21 25 25 आता बद्दल शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच वाट पाहावी लागेल. कोणाच्या बाजूने निर्णय लागतोय. सुपर टॅकल ऑन असणार आहे. माघारी परततोय. चला सामना चालू होतो नंतर सामना थर्ड करूया बरीचशी स्थिती. यास पोहरा टिपला असं सांगतो. बघूया काय होतंय ते. शेवटी पंचांचा निर्णय असेल. बघूया एका गुणांची कमाई करते. यास पोहरा टिपला असं सांगतोय. थर्ड रेड साठी आलाय गौरव वेत्रे. 4 खेळाडू समोर लांबेवरती अटॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया डिफेन्सच्या स्वरूपात काय होतंय. आता मात्र 4 खेळाडूंनी गौरव वेत्रेला चखडलेला आहे. आता मात्र आविष्कार पालकर. बघूया डिफेन्सच्या स्वरूपात डिफेन्सचा चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे. 27 हिंदवी 21 21 27 27 21. बघूया काय होतंय. आविष्कार पालकर मध्य रेषेवरती येऊन उभा ठाकला. बघूया काय होतंय. काही मिनिटं शिल्लक असताना शेवटच्या क्षणापर्यंत बघूया कोणाच्या बाजूने निर्णय लागतोय तो. या अंतिम सामन्याचं घमासान आपल्याला पाहायला मिळतं. या विद्युत प्रकाश झोतामध्ये 5 खेळाडू आता आव्हान असणार आहे. निरंजन आलाय. निरंजन पेड बघूया असं त्याच्या डाव्या कोपऱ्यातून 5 खेळाडू समोर. हा डिफेन्स भेटून बाहेर पडतो का बघा. निरंजन डुबकी मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी नजर चूक झाली. नजर हाटी आणि दुर्घटना घटी. त्याप्रमाणे निरंजनला थोडासा नजर चुकीचा खामियाजा भुगतना पडेगा भाई. थोडीशी नजर त्याची चुकली त्यामुळं त्याच्यावरती डिफेन्सने चांगलाच अटॅक केला आणि जेरबंद केलं. पुन्हा एकदा आविष्कार पालकरला माहिती आहे पुरेपूर माहिती आहे समीकरण कसं आलंय ते माहिती आहे. गुण फळकांचं समीकरण कसं आहे. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे गुण फळक असेल तो 16 28 समीकरण तर आविष्काराला चांगलं पुरेपूर माहिती आहे. बघूया काय होतं ते. आता मात्र 60%
टॅलेंट आवाज दिला जातोय पाठीमागून टॅलेंट थरेट साठी टॅलेंट बघूया काय करतोय तो आपल्या संघासाठी. वाह काय प्रयत्न चालू आहेत. डिफेन्स सुद्धा बचावात पवित्रा करतात आणि आता मात्र टॅलेंटला बाहेर फेकला गेलाय. टॅलेंट आपलं काम करून गेलाय. आता मात्र टक्के बघूया काय करतोय. टक्केला एक मोठी रेट टाकावी लागते. ताकद कमी पडते. अशा तऱ्हेने रेटर वाजवतोय. चालू सामन्याचं शेवटचं मिनिट अंतिम मिनिट बघूया. समीकरण तर पूर्ण बदललेलं आहे.